दृष्टांत, स्वप्न, पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या अभियोजना मनुष्याविषयी काय आहेत यावर सातत्याने चिंतन मनन अध्ययन करत आलेलो आहोत. आज देखील 166व्या क्रमांकाच्या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. त्यासाठी चिंतन मनन अध्ययनासाठी पहिलं थेसलोनिकरास पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 8 आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण कालच्या भागामध्ये म्हणजे पूर्वीच्या भागामध्ये वचन क्रमांक 5 पाहिलं होतं आणि त्या ठिकाणी वाचून थांबलो होतो. आपण पुन्हा एक वार त्यापासूनच स्टार्ट करूया. ह्यामुळे मलाही आणखीन दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासा संबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, भुलविणाऱ्याने तुम्हास भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असते, असं प्रेषित पौल संत थेसलोनिकरास म्हणत आहे. परंतु आज देवाचा आत्मा वचनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला म्हणत आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, जे जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, ज्यांना पवित्र आत्म्याच्या दानाची रुची घेतली, जे प्रभूमध्ये आता या समयाला ठाम आहेत किंवा स्थिर आहेत किंवा विश्वासणारे आहेत किंवा सेवा करत आहेत. परंतु प्रेषित पौल साहेबांनी जी सुवार्ता जगाला पाठवली, जी पवित्र आत्म्या करून आणि सत्याची होती, जो वधस्तंभ त्यांनी गाजवला, जे पुनरुत्थान त्यांनी गाजवलं आणि जो न्यायाचा काळ आणि पश्चाताप त्यांनी गाजवलं, आज जर तशा प्रकारे जर सुस्थिती नाही किंवा प्रचार नाही किंवा सुवार्ता नाही, तर अशा प्रत्येक प्रियजनास, मग ते सेवक असो अथवा सर्वसाधारण विश्वासणारे असो, त्या तुम्हा आमच्या प्रत्येकासाठी आजचं वचन आहे. प्रेषित पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, मलाही आणखी दम धरवेना. आता कवर दम धरायचा या खोट्या शिक्षकांचा? आता कवर या खोट्या प्रचाराला डोक्यावर उचलून नाचायचं? आता कवर या दानपात्र गोळा करणाऱ्या आणि आम्हाला जगाची भूलथापा देणाऱ्या लोकांमध्ये राहायचं? किती लोकांच्या घराचे संसार बर्बाद करणार तुम्ही? आता ही जी खंत आहे ही प्रेषित पौलाला नाहीये, पण जे खरे प्रचारक आहेत ना, प्रेषित पौला समान, प्रभू येशू समान, पवित्र आत्म्या आणि गुणसंपन्न असणारे आणि परमेश्वराने ज्यांना पाचारण केले, असे बोटावर मोजणाऱ्या लोकांना खंत आहे. आणि त्यातला मी एक आहे, मला एक खंत आहे. आणि म्हणून डेली सर्व्हिस, जसा मी मीडियाला जोडलेला आहे, म्हणजे जेव्हापासून मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, जेव्हापासून प्रचार करण्यासाठी परमेश्वराने मला आत्मीय आणि मार्गदर्शन केलेलं आहे, तेव्हापासून मला हीच खंत आहे की न जाणो, कोण जाणो, भुलविणाऱ्याने तुम्हास भूत घातल्याने किंवा भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले आहेत. जे बोटावर मोजणारे संस्थापक अध्यक्ष आहेत, जे बोटावर मोजणारे प्रचारक आहेत, जे बोटावर मोजणारे प्रोफेट आहेत, भविष्यवक्ते आहेत, देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, आज यांना हाच प्रश्न पडलेला आहे, मलाही पडलेला आहे. आणि याचं उत्तर न्यायाच्या दिवशी समजेल. परंतु जर तुम्ही प्रभूमध्ये आहात, तुमची अशी खात्री झालेली आहे, तुम्ही जर पवित्र वचनाचं चिंतन मनन अध्ययन केलेलं असेल, तर तुम्हाला 100% समजेल की भुलविणारा तुम्हाला कशा प्रकारे भूल घालतो. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी ढवळाढवळ केलेली आहे. आता तिमोथेने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती ह्या विषयी आणि जसे तो आणि मी तुम्हास भेटाव्यास उत्खंठित आहोत, तसे तुम्ही आम्हास भेटाव्यास उत्खंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता या विषयीचे सुवर्तमान आम्हास कळविले. ह्यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळते. अनेक लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अडचणी येतात, अनेक लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, आणि या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात जो आमचा विश्वास स्थिर राहतो, त्या कारणाने आमच्या परमेश्वराला समाधान मिळतं. परंतु आमच्या
दैहिक जीवन जगत असताना, विश्वासणारं जीवन जगत असताना, ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी येतात, ज्यांच्या जीवनामध्ये संकट येतात, त्यावेळेस त्यांचा विश्वास कसा आहे यावर पवित्र आत्म्याला देखील समाधान आहे, देवाला देखील समाधान आहे, आणि तुम्हाला शिकवणारा आध्यात्मिक जो कोणी देवाचा सेवक असेल त्याला देखील समाधान मिळेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असताना, संकटात असताना विश्वास तुम्ही झुगारून तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाचा, मंडळीचा नाश करता किंवा अविश्वासात घेऊन जाता, त्यावेळेस कुणालाच समाधान मिळत नाही. आता 8व्या क्रमांकाचं वचन जे आम्ही चिंतन म्हणून अध्ययनासाठी घेतलेलं आहे, कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असला, प्रभूची योजना काय, परमेश्वरची योजना काय, परमेश्वरचे पूर्वसंकेत काय, स्वप्न काय, दृष्टांत काय, दर्शन काय, भविष्यवाणी काय, तुम्हाला ठाऊक आहे का? 8व्या वचनामध्ये तो लिहित आहे प्रभूचं वचन, जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर, एक तर पहिलं स्थिर आणि चित्त, स्थिर चित्त असला तर आता आमच्या जीवात जीव आल्यासारखा होईल. परंतु तुम्ही स्थिर पण नसेल, अस्थिर असाल आणि चित्त दुसरीकडेच भलतीकडे जर असेल तर परमेश्वराला देखील जीवात जीव येणार नाही. त्याला 100% खात्री पडेल की मी या लेकरांसाठी इतकं काही गोष्टी केल्या, परंतु याचं चित्त स्थिर नाहीये, हा अस्थिर आहे, हा बधीर आहे, हा हलणारा आहे, हा डुलणारा आहे, हा विश्वासू आहे, हा अडचणीत आल्यानंतर केव्हाही कलटी पलटी मारू शकतो, हा संकटात सापडल्यावर याला जर लगेच ताबडतोब पहिल्याच प्रार्थनेत जर उत्तर नाही ना दिलं तर यो जाणत्या द्वैशाकडे पण जाऊ शकतो. मग असे लोक प्रभूमध्ये स्थिर चित्त नाहीत, अशांसाठी परमेश्वरच्या योजना सांगतात की आजही भले तुम्ही अडचणीत असाल, संकटात असाल, परंतु जर तुम्ही आजही प्रभूमध्ये स्थिर चित्त असाल तर परमेश्वराच्या जीवातही जीव येईल आणि आमच्याही जीवात जीव येईल, आणि तुमच्यासाठी श्रम घेणारी जी संस्था, मिनिस्ट्री किंवा याजक पालक साहेब असतील त्यांच्याही जीवात जीव येईल. पण आज परमेश्वराचा सोडून बाकीच्यांचे सगळ्यांचे जीव आज धोक्यात आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, अस्थिर आहेत, बधीर आहेत, अविश्वासात आहेत. मग अशा बरोबर तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंद करीत आहोत त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानायचं, कसं थँक्स गिव्हन म्हणजे उपकार स्तुती कशी आमच्या जीवनात होईल. कारण अनेक लोक उपकार स्तुतीची प्रार्थना करतात, का करतात माहिती का? ज्या अडचणीमध्ये, ज्या संकटामध्ये, ज्या समस्येमध्ये परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली, त्याच्यामध्ये स्थिर राहिली, विश्वास ठेवला आणि ज्या परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली ते आनंदी होतात. आणि म्हणून तो आम्ही थँक्स गिव्हन म्हणजे काय, उपकार स्तुतीची प्रार्थना आयोजित करतो आणि त्या ठिकाणी आम्ही प्रभूचे आभार मानतो. आज आमच्या जीवनामध्ये प्रभूचे आभार मानण्यासाठी काही गोष्टी आम्ही निर्माण केलेल्या आहात. कारण आज आम्ही काही गोष्टींची पारख करीत असताना थेसलोनिकरांचं पत्र, पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 3 मध्ये एक विशिष्ट अशी बोध, विशिष्ट अशी घटना परमेश्वराच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. त्या हेडलाईनची सुरुवात आहे पवित्र वर्तनाविषयी बोध. देवाच्या सेवकांनी, विश्वासणाऱ्या भावा बहिणी, आई वडिलांनी त्यांचं वर्तनक्रम जे आहे ते पवित्र असावं याचा बोध तुम्हाला मिळायला पाहिजे, याचा बोध तुम्ही घेतला पाहिजे. या बोधाप्रमाणे आमचं वर्तन पवित्र, शुद्ध, विश्वासमय परमेश्वराला दिसलं पाहिजे. कारण बंधुजनो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो, आता पालक लोकांना एवढीच विनंती आहे, माझी विनंती आहे की प्रभूमध्ये तुम्हाला बोध करतो की हा बोध माझा वैयक्तिक नाहीये, हा बोध कुठल्या पालकाचा वैयक्तिक नाहीये, हा बोध कुठल्या मिनिस्ट्री संस्थेचा वैयक्तिक नाहीये. तर प्रभू येशूमध्ये ज्यांना त्याने पाचारण केलेलं आहे, निवडलेलं आहे,
ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, ज्यांना स्वर्गीय राज्याचं रहस्य प्रकट करण्याची कृपा पुरवलेली आहे, ज्यांना प्रकटीकरण दृष्टांत दर्शन दिलेलं आहे, या प्रत्येक प्रिय देवाच्या सेवका करवे आज तुम्हाला आणि मला परमेश्वराकडून एक बोध घडत आहे. आणि तो बोध कोणता आहे? ही परमेश्वरची योजना कोणती आहे की आम्ही आमचं जीवन पवित्र, आमचं वर्तन पवित्र ठेवावं याविषयीचा बोध कुठल्या मनुष्याने त्याच्या अनुभवावरून सांगू नये, तर देवाच्या वचनाच्या माध्यमातून तो आम्हाला समजून यावा. म्हणून आम्ही विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. कारण प्रभू येशूच्या वतीनं कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहेत. आता परत एकदा तुम्हाला आज्ञा सांगायची गरज नाही. आता तुम्ही विश्वासधारी आहात, आता तुम्ही प्रभूमध्ये मुळावलेले आहात, आता तुम्हाला पुत्रांनी कन्या म्हणण्याचा अधिकार मिळालेला आहे. आता तुम्हालाही स्वप्न आणि दृष्टांत पडायला सुरुवात झालेली आहे. कारण आजकाल घरागणीच ब्रदर आणि घरागणीच फादर तयार झाले. आजकाल घरागणीच प्रोफेट साहेब आणि सुवार्थिक आणि मोठमोठे भविष्यवक्ते तयार झालेले आहेत. आता या सर्वांना झाले आहे तर चांगली गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. देवाची हीच इच्छा आहे की त्याचं प्रत्येक लेकरू चांगलं बनावं. परंतु ज्या विधी, आज्ञा, नियम, जे सत्य, जे वर्तन, जे पवित्र, जो बोध प्रभू येशूमध्ये आम्हा प्रत्येकाला मिळालेला आहे, त्यावर आज आम्ही ठाम आहोत का? त्यामध्ये आम्ही स्थिर आहोत का? त्यामध्ये आमचं चित्त त्या ठिकाणीच आहे का? त्यासाठी आम्ही रात्रंदिवस परमेश्वरच्या योजनेमध्ये अडचणीत, संकटात असताना देखील विश्वासामध्ये ठाम आहोत का याची परीक्षा करणं आज गरजेचं आहे. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. देवाची योजना काय आहे? देवाचं संकल्पना काय आहे? देवाचं रेव्हलेशन काय आहे? देवाचं स्वप्न आणि दृष्टांत काय आहे? तर तुमची आणि माझी जी आध्यात्मिक पातळी आहे, आध्यात्मिक जीवन आहे, आत्मिक जीवन आहे, धार्मिक जीवन आहे, विश्वासणारं जीवन जे आहे, स्थिर चित्त असलेलं जीवन जे आहे, अडचणी व संकटात आलेलं जे जीवन आहे, विश्वासात वागत असलेलं जे जीवन आहे, जे आम्हाला आज्ञा मिळाल्यानंतरचे जे जीवन आहे, त्यामध्ये आम्ही आमचं पवित्रीकरण करून घ्यावं. आज अनेक लोक नामधारी आहेत, मात्र देवाला आवडणारी, देवाच्या योजनेनुसार, देवाची इच्छा, देवाचा प्लॅन, स्वप्न दृष्टांतानुसार आजही आमचं पवित्रीकरण झालेलं नाही. आमचं जर आज पवित्रीकरण झालेलं नाही तर निश्चित अर्थाने आज आम्ही देवाची सेवा करत असताना किंवा विश्वास ठेवत असताना आज आमचा काही एक फायदा नाही, उपयोग नाही. असे बरेचसे लोक आहेत की गलत शिक्षणाच्या मार्गाला लागल्यामुळं, फुसविणाऱ्या आत्म्याच्या, भुलविणाऱ्या आत्म्याने त्यांना भूल घातल्यामुळं त्यांचं धार्मिक जीवन संकटात पडलेलं आहे, सांसारिक जीवन संकटात पडलेलं आहे, आत्मिक जीवन संकटात पडलेलं आहे. ते स्वतःच्या मनाला समाधान देतात की मी कट्टर प्रभूमध्ये विश्वासू आहे, मी एक देवाचा सेवक आहे, मी प्रभूने सांगितलेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट करत नाही. परंतु त्याच्या पाठीमागे जर सैतानाचे डावपेच आम्हाला समजले नाही, त्याच्या पाठीमागे आम्हाला रिअल सत्य आम्हाला जर समजलं नाही, त्याच्या पाठीमागे आमचं पवित्रीकरण जर झालेलं नसेल, त्याच्या पाठीमागे आम्ही जर स्थिर चित्त जर नसेल, त्या पाठीमागे आम्ही अडचणीत व संकटात असताना विश्वासामध्ये देखील आम्हाला जर समाधान मिळत नसेल, आमच्या प्रार्थनेचं जर उत्तर मिळत नसेल, तर याचा अर्थ आम्ही कुठंतरी स्वतः कमजोर आहोत, कमकुवत आहोत, किंवा आम्ही कुठंतरी परमेश्वराच्या इच्छा नाकारलेल्या आहेत, किंवा कुठंतरी आम्ही परमेश्वराच्या योजनेच्या विरोधात काहीतरी गोष्टी करत आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे. मग आज आमचं पवित्रीकरण होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावं. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयाप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व आबरूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर म्हणजे पात्रावर ताबा कसा ठेवावा हे समजून घ्यावे, किंवा ग्रहणीय व्हावे, किंवा ग्रहण करावे. कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून
आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये. अनेक असे बंधू आहेत की आपल्यामध्ये आलेला विश्वासणाऱ्या लेकराचा गैरफायदा घेतला जातो. हाय असो त्या सेवकाला किंवा हाय असो त्या मोठ्या विश्वासणाऱ्याला, की जो या गोष्टीचं उल्लंघन करतो तर करतो, परंतु आपल्या बंधूंचा गैरफायदाही घेतो. बंधू म्हणजे कोण? हाडाचे, रक्तमासाचे, एका विचाराचे, एका डीएनएचे, एका संस्थेचे, ख्रिस्ताचे अनुकरी, ख्रिस्ताचे लेकर, जे आम्ही तुम्ही सर्वजण एकत्र आहोत, एक आहोत, जे एक चित्त आहेत, जे अडचणीत, संकटात, बंधनात असताना देखील विश्वास डळवत नाहीत, जे प्रत्येक गोष्टीत समाधान पावतात, ज्यांचं वर्तन ते चोख ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा पवित्र शुद्ध राखण्याचा प्रयत्न करतात, किंवा जे परमेश्वराची इच्छा जाणून घेतात किंवा जे परमेश्वराच्या योजनेनुसार जीवन जगतात, अशा प्रकारच्या एकत्रित आलेले जे बहीण भाऊ आहेत त्यांना बंधू आणि भगिनी म्हटण्यात आलेला आहे. नुसतं मोकार मी इकडून म्हणायचं नाही. ख्रिस्तात ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अरे तू आहेस का पाहिला? म्हणायला काय जात आहे माझं इथून? पुलपीट वरून आणि वेदीवरून म्हणायला काय जात? अय खोट्या सेवकांनो, खोट्या प्रोफिटांनो, ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तू आहे का देवाचं लेकरू? मुळात ते बंधू आणि भगिनी होतील, पण तू तर मोठा सेवक आहेस ना. तुझी एक गेली कुठं? कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे. जर आमच्या लहानातल्या लहान्या बंधूला जर आम्ही चुकीचं ठरवलं किंवा त्याला त्याचा विश्वास किंवा त्याची कमजोरी बघून त्याला आणखीन गाळात नेण्याचा जर प्रयत्न केला, खोट्या भविष्यवाण्या सांगून जनरल नॉलेजच्या साह्याने त्याची छोटीफार इकडची तिकडची माहिती घेऊन जर तुम्ही त्याला फसवत आहात, याद राखा, आता तुम्ही जगामधून सुटल्या जाताल, परंतु तो परमेश्वर जो आहे, ज्याच्या इच्छा तुम्ही मानत नाहीत, ज्याने सांगितलेलं पवित्रकरण तुम्ही तयार करत नाहीत, ज्याच्या योजना तुम्ही झुगारून देतात, किंबहुना स्वतःला अपवित्र करतात किंवा परराष्ट्रीय म्हणजे विधर्मी लोकांसारखं जीवन जगतात, आपल्या देहाचा गैरवापर करतात, आपल्या बंधूंचा गैरफायदा घेतात, या सर्वांना प्रभूचं वचन थेसलोनिकरास पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 6 मध्ये सांगत आहे, सेकंड लाईनला, कारण प्रभू या सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे, हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले होते आणि आताही बजावून सांगतोय. ओ इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट अगेन अँड अगेन. मी प्रभूचा सेवक या नात्याने मी सावधानतेचा इशारा देतो आणि वॉर्निंग देखील देतो आणि बजावून सांगतो. थेसलोनिकराच्या पहिल्या पत्र आणि अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 6च्या अधिकारानुसार आजपर्यंत खोटी सेवा करणाऱ्यांनी, खोटे ख्रिस्त गाजवणाऱ्याने, खोट्या ख्रिस्ताची उपासना करणाऱ्यांनो, आज जर आम्ही आमच्या या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या विरोधात जर जीवन जगत असाल, तुम्ही कोणत्याही संस्थेचे असा, कोणत्याही मिनिस्ट्रीचे असा, ना तो कुठलेही असा, ख्रिस्त सर्वांचा आहे आणि ख्रिस्ताने सर्वांना सारख्याच आज्ञा दिलेल्या आहेत. म्हणायचं नाही मी रोमन कॅथोलिकचा, मी डुबुक मिशनचा, मी प्रोटेस्टंटचा, मी आमक्याचा, मी फलानेचा, बिस्तानेचा आणि माझी स्वतंत्र मंडळी, मी इंडिपेंडन्स. नाही नाही नाही, ख्रिस्त सर्वांचा आहे आणि ख्रिस्ताने सगळ्या जेवढे काही डुबुक फुडूक काही जेवढे असतील ना, हे कॅथलिक कुथलिक काय ते कुथून काथून सेवा करणारी, सगळ्यांना आज्ञा एकच दिली, सगळ्यांना पवित्र शास्त्र एकच आहे, सगळ्यांना नियम सारखेच आहेत, सगळ्यांसाठी हा मेसेज आहे. आणि म्हणून तुमच्या अधिकाराचा दुरुपयोग करून तुमच्या जवळ येणाऱ्या भोळ्या भाबड्या विश्वासणाऱ्या लोकांना जर फसवण्याचं जर काम केलं, त्यांच्या जर गैरफायदा घेण्याचं काम केला, ते अडाणी आहेत किंवा ते नामधारी आहेत आणि आमचं सोडून जातच नाहीत, आणि म्हणून त्यांना जर तुम्ही गलत शिक्षण जर देण्याचा प्रयत्न केला, याद राखा तुम्ही देखील दंडाला कारणीभूत आहेत. कारण या सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले. तो म्हणतो, प्रेषित पौल साहेब काय म्हणतात थेसलोनिकराच्या लोकांना, हे बाबांनो, या अशा गोष्टी आम्ही तुम्हाला अगोदर सूचना दिल्या आहेत सुवार्ता सांगताना.
मंडळी मजबूत होस्तर, ग्रुप स्ट्रॉंग होस्तरच गोड बोललं नाही. पहिल्या दिवसापासून परमेश्वराची योजना तुम्हाला सांगण्यात आली आणि सांगत असताना मी तुम्हाला आगाऊ सूचना सांगितली, ऍडव्हान्स बुकिंग सांगितली. बाबा असं नका करू, नाही तर सार्वकालिक वतनाचा जो येणारा दिवस आहे, जो प्रभू न्यायाधीश जो आहे, तो सर्व गोष्टीबद्दल शासन करणार आहे, बक्षीस पण देणार आहे, वाहवा करणार आहे, तुमची चांबडी पण लोळवणार आहे. काळजी नका करू, सुधारण्याची संधी आहे, सुधरा. हे आम्ही तुम्हाला आगाऊ सांगितले व बजावलेही होते, म्हणजे वॉर्न केलं. तर अहो हे नुसतं वचन जरी वाचवलं म्हटलं ना तरी चांगल्याला आहे ना असे बुडबुडे फुटत येत. तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही कोण सावधानते इशारा देणारे? बजावून आय वॉर्न इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट अगेन अँड अगेन. मी पुन्हा आणि पुन्हा प्रभू येशूच्या नावात सावधानतेचा इशारा देतो. असे कुणी असो, सेवक असो, पास्टर असो, फादर असो, नाही तर आणखीन कुणी असो, जर कदाचित ह्या गोष्टी परमेश्वराच्या योजनेच्या विरोधात, परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात, परमेश्वराच्या स्वप्न आणि दृष्टांताच्या विरोधात जर आमच्यामध्ये जर दिसल्या तर निश्चित अर्थाने आम्हाला दंडक पाडणार, निश्चित अर्थाने आम्हाला याचा हिशोब द्यावा लागणार. याच्यात वादच नाही. मग मी सांगणार जरी असलो ना तरी माझ्यावर टोले पडतील, वादच नाही. इथं असं नाही मी सांगितलं म्हणजे मी सुटन. नाही प्रभू मी तुला सत्य सांगितलंय. अरे म्हणशील तू सत्य सांगितलं पण वागताना खोटा वागलास ना. लाभासाठी तोंड पूजा पारणा करणाऱ्या ओळखीत नाही मी तुला. आजच मी काही देवाच्या सेविकेच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेच्या निमित्ताने गेलो होतो. आज आमच्या लाईव्हला पण आहेत त्या, आणि त्यांनी सहज आमच्या प्रभूमध्ये ज्यावेळेस आम्ही वार्तालाप केली त्यावेळेस त्या म्हटले की प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सगळ्यांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मी वचन वाचलंय पाळक साहेब. मी यांना प्रेस लो आणि खरे हे 95% असेच जाणार आहेत, हे चिन्ह चमत्कार करणारी प्रभूजी म्हणणारी. माझा त्यात नंबर नसावा ही जबाबदारी माझी आहे, त्यात तुमचा नंबर नसावा ही जबाबदारी तुमची आहे, आणि वॉर्न करण्याची जबाबदारी सेवकाला दिलेली आहे. पण आजकालचे सेवक आहेत ना मी नकटे झाले, ते मी द्यानी नकटे लाजा सोडून दिल्या. कोण असं बजावले, कोण येईन चर्चला, कोण देईन दानपत्र, कोण वचन ऐकणार, नाही ऐकलं तर धोंडे ओरडतील. माझ्याकडे व्हिडिओ एक छोटस लेकरू आहे, सुंदर असं ढोलकी वाजवत आणि मस्तपैकी गाणे पण गात. अरे तुम्ही नाही ओरडले तर धोंडे ओरडतील. आणि लहान लेकराच्या वतीनं मी हे घेईल. तुम्ही टोंगाडे झाले तेवढ्या दिवसाचे, पण तुमचा काही उपयोग नाही. आजही तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत नाहीत, वागत नाहीत, उठत नाहीत, बसत नाहीत, चालत नाही. कारण काय? देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचरण केलं आहे. कुठेही तुमचं ज्ञान माती खायला जाते का काय? देवाने आम्हाला कशासाठी नेमणूक केलेली आहे? देवाने आम्हाला कशासाठी निवडलेलं आहे? देवाने मला कशासाठी पाचरण केलेलं आहे? देवाने माझ्यावर ही जबाबदारी का दिलेली आहे? देवाने माझ्या जीवनात अडचणी का दिलेल्या आहेत? देवाने माझ्या जीवनात संकट का निर्माण केलेले आहेत? त्या अडचणीत आणि संकटात असताना देखील मी विश्वास ठेवून परमेश्वराच्या दृष्टिकोनातून समाधान पावेल आणि माझी प्रार्थना तो परमेश्वर एक दिवस ऐकेल. भले त्याच्या भोवती किती सैतानाचा जाळ आणि दुष्ट असू दे, कसल्याही प्रकारचं गलत शिक्षण असू दे, पण तू माझा जर ठाम विश्वास आहे. मी जर पवित्र पाचारण केलेलं आहे, जर पवित्र आचरण जर करत आहे तर माझं पाचारण मी ओळखलं पाहिजे. आज आख्यानी पाचारणावर पाणी ओतून दिलं. ते म्हणते तिकडं गेलं पाण्यात, पाचारणही जाऊन द्या ना आचरणही जाऊन द्या, आलेला दिवस भरवा जाऊन द्या, आपण कमवून तर बसलोत ना. ही काही लोकसभा राज्यसभा नाही, 5 वर्षांनी निवडणूक होत्यात आणि इकडून तिकडून इकडं बदलीत येत. हे मंत्रालय नाहीये, हे वरचं मंत्रालय. त्याचा अध्यक्ष एकदाचाच असतो, बदलत नाही. आणि विरोधी पक्षातही जात नाही, सत्ताधारी पक्षातही जात नाही. ज्या वेळेस त्याचा निरोप येतो ना मग बराबर कुठं जायचं तिथंच जातो. नामोनिशान मिटून टाके ना अधोलोकात घालून. सावध व्हा. ऐकतो कुठं नका समजू की आम्ही लय मोठाले, आमचे लय मोठमोठाले कार्यक्रम लागतात आणि आमच्या लय मोठाले मिटिंगी लागतात आणि आम्हाला लय 12,000 व्ह्यू मिळत येत, 12 लाख व्ह्यू मिळत येत, आणि आम्हाला लय लोक ओळखीत येत, आमच्या लय मिटिंगवर मिटिंगी चालल्या. नरकात जातात आणि ते मिटिंगला जमलेले नरकात जातील, कारण त्यांच्या भुसा भरलेला आहे. एवढं तंत्रज्ञान कुठे गेलंय?
और पार का त्या चंद्रावर प्लॉट घ्यायची पाळी आली तरी तुम्हाला सत्य कळा का? आणि तुम्हाला सत्य कळालं तरी तुम्ही ते झाकून ठेवणार, कारण तुम्हाला जैगिक जीवन पद्धत जगायची हौस आहे ना. मग जैगिक जीवन जगायचं तर धार्मिक व्हायचंच नाही ना, यायचंच नाही. धर्म किंवा जीवन किंवा परमेश्वर हे पवित्र शुद्ध इकडे वळायचंच नाही, तर फडायचंच नाही तिकडे चर्चकड. काय जगायचं ते बाह्य जगा ना. तुम्ही चर्चकड पण तर फडाता, चर्चच्या विधी नियम ते पण करता आणि शेवटी नरकात जाता. मग काय झालं शेवटी? प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सगळ्यांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. तर मग कुणाचा होईल? पुढे लिहिले त्याच्या पुढचं वचन पण शिष्यर ऐका, तुम्ही ऐकत असाल, तुम्ही वाचलेलं आहे. आपण बोलणं फक्त तेवढंच केलं, पण त्याच्या पुढं आहे वचन आहे पुढं. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सगळ्यांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे. आलं का इथं? हा आपण रेफरन्स घेत असताना आपण कदापि वचनाचा रेफरन्सला सोडून दुसरं पुस्तक आतापर्यंत तुम्हाला चिंतन मनन अध्ययनामध्ये दुसरं असं काही पाठवलेलं नाही. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचं पवित्रकरण व्हावं. मग देवाची इच्छा आहे ना, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे म्हणजे योजनेप्रमाणे, संकल्पनाप्रमाणे, प्लॅन प्रमाणे, दृष्टांताप्रमाणे, स्वप्नाप्रमाणे, प्रकटीकरणाप्रमाणे, रेव्होल्युशन नुसार जो जीवन जगतो ना तोच त्याचाच होईल. म्हणून या ठिकाणी आम्ही देवाचं वचन वाचत असताना काही गोष्टीचं चिंतन मनन अध्ययनावर जोर देऊन ते आमच्या जीवनात कार्यरत करून घेणं खूप महत्वाचं आहे. किंवा मी केवळ सांगत राहिलो, तुम्ही केवळ ऐकत राहिले, याला महत्व नाही. कदाचित या दोन्ही गोष्टी जर तुम्ही आणि मी जर करत असाल किंवा आहोत, तर परमेश्वर आमच्या दोघांचा देखील हिशोब घेणार आहे. आणि मग त्या हिशोबाच्या टायमिंगला आमचं शुद्धपण, आमचं काय असं नसेल ते सगळं समोर येईल, घोडा मैदान समोर. आणि मग 7व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की कारण काय आहे, तर देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. आज आपलं पाचारण पवित्रता आहे. म्हणून जो कोणी अवेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा अवेर करतो. तुम्हाला हेच समजत नाही. देवाच्या वचनाचा अवेर करणं, वचना तुम्हाला काय वाटतं हे नुसतं वचन आहे का? वचन हा हेच देव आहे, सत्य हेच देव आहे, आज्ञा हेच देव आहे, पवित्र हाच देव आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही ह्याच गोष्टी करीत नाही त्या अर्थी तुम्ही देवाचा अवेर करता, म्हणजे देवताला ना करता किंवा दैवी योजना तुमच्यापासून अलिप्त करता. म्हणून बंधू विषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण तुमच्यामध्ये चांगले लोक आहेत, पण आताच्या सध्याच्या जगामध्ये नाही. कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकवलंय. आम्ही परत कशाला नवीन सांगायचं? आणि अखिल मासोदोनियातील सर्व बंधू वर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो आम्ही तुम्हास बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी, कारण शेवटच्या काळात प्रीती थंडावेल. आज ती प्रीती थंडवलेली आहे. आज प्रीती करण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे शेवटच्या काळचे लक्षण आहे. हे रेव्होल्युशन आहे, प्रकटीकरण आहे. आपण पुढे काही शेवटच्या काळातल्या घटना बघणार आहोत काही एपिसोड नंतर. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागा. जे बाहेरचे लोक आहेत ना त्यांच्याबरोबर सभ्यतेने वागा. आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये, महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये. आपल्याला काय म्हणून गरज नाही लागत बरं? सांगा बरं आता तुम्ही. नाही, आपण ज्यावेळेस जीवन जगतो तर करामध्ये जीवनामध्ये असे काय नाही का ते आपल्याला लागत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गोष्टीची आपल्याला गरज आहे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणं. कसं स्वस्थ? दुसरा, आपला व्यवसाय करणं. तिसरा, आणि आपल्या हाताने काम करणं. आणि चौथा महत्वाचा,
याची हौस तुम्हाला असावी. हौस हौस आहे का? काम करायची हौस आहे का कोणाला? हे तर सगळं आपल्या डोक्यावरून चाललं. आम्हाला तर सगळ्या गरजा पाहिजे, पण आई त्याच्या माहित्या तुमच्या बापाचं डबुल आहे का? खोट्या प्रॉफिट लोकांनो, नाही विश्वासणाऱ्या लोकांच्याकडून तुम्ही जे घेता, तुमच्या बापाने काही त्यांना पाठवून दिलेलं आहे का वावर शिवर इकून? आणि मग तुम्ही म्हणता आता आम्हाला गरज पडली थोडं थोडे द्या. नाही, पूर्वीच्या प्रेषितांच्या काळामध्ये विश्वासणाऱ्या लोकांनी त्यांची जमीन जुमला काय असेल नसेल ते इकलं आणि प्रेषिताच्या चरणाजवळ ठेवलं. आमेन आमेन आमेन, प्रेज लॉर्ड. हे सत्य घटना आहे. आणि मग प्रेषितांनी त्यांना जशी जशी गरज पडली, आपण विषय सोडणार नाही, वचन सोडणार नाही. तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून तुम्ही, पुन्हा एक वार होतो, तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणं, आपापला व्यवसाय करणं आणि आपल्या हाताने काम करणं ह्याची हौस तुम्हाला असावी. तुम्हाला फक्त गिळायची हौस आहे, गिळायची. खोट्या सेवकांनो, खोट्या संस्थांनो आणि खोट्या प्रॉफिट लोकांनो, भविष्यवक्त्यांनो, फक्त गिळायची, आयतं गिळायची हौस आहे तुम्हाला. तुमच्या आयत्या मीटिंग लावायची हौस आहे तुम्हाला. आयतं असं रातोरात स्टार होण्याची हौस आहे. तुमची हौस आहे ना नरकात पुरी होईल, नरकात. कारण तो नरक तोंड वासूनच आहे. त्यांनी आज केलेलं आहे. कुणाला गिळायचं, कुणाला गिळायचं, ते सगळ्याला नाही गिळत. कारण बाकीचे जे आहेत ना ते त्याचेच येतो. ते गिळतो कुणाला? जे विश्वासात आहेत परंतु कृती आणि आचरण करीत नाहीत, जे धार्मिकता आहेत परंतु नामधारी आहेत, जे वडिला पार्जित जे चाललेत ना, विद्या नियम सगळं चलत तुम्हाला, आम्हाला सगळं चलत म्हणजे आम्हाला सगळं चलत. हे लोक, यांना तो गिळतो आणि गिळून तिकडे अधोलोकात साठवितो, नरकात साठवितो. याचं भान तुम्हाला केव्हा येईल? कारण आम्ही तुम्हाला सांगतोय या ठिकाणी, कारण की आम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून तो म्हणत आहे की आपापल्या हाताने काम करावं, स्तब्ध राहावं आणि कुणावर आपला भार पडू नये. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो गरजेविषयी. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 45. ते आपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असेल तसतसे सर्वांना वाटून देत असत. 44 जर वाचलं, तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. मग तुमच्या मिनिस्ट्रीचा पैसा तुमचा सामायिक का नाही? आय क्वेश्चन. माझा एक प्रश्न आहे बाबा. मी आज प्रश्न विचारतो ओपन चॅलेंज मध्ये. जर पूर्वीच्या काळामध्ये, प्रेषिती काळामध्ये सगळ्यांचंच होतं ते, तर मग आज संस्थेचा पैसा सगळ्यांचा का नाही? आज संस्थेचं जेवढं काही असेल मटेरियल ते आमच्या मालकीच्या हक्काचं का नाही? आमचा त्याच्यात अधिकार का नाही? आमचा त्याच्यात हक्क का नाही? आमचा त्याच्यात फायदा का नाही? आम्हाला त्याच्यातला वाटा का मिळत नाही? जर पूर्वीच्या काळामध्ये होता ते ओरिजिनल होते आणि आताच्या काळात जर हा वाटा मिळत नाही तर तुम्ही डुप्लिकेट आहात. येस, यू ऑल आर डुप्लिकेट. यू आर नॉट ओरिजिनल मॅन. नुसतं मॅन ऑफ गॉड म्हणून जमत नाही. मग तसं करणी करावं लागेल आणि नाही करता येत ना तर गपचिप पडायचं. स्वतःच्या जीवनाचं भवितव्य चांगलं करून दुसऱ्याचं वाटोळं करायचं. जर याच्यासाठी जर तुम्हाला पाचारण जर झालेलं असलं तर थू तुमच्या पाचारणावर, थू. येस, कारण तिथं तुमच्यावर थू तू होईल अधोलोकात नरकात गेल्यावर. त्याच्यापेक्षा इथं सुधारलेलं बरं. आम्ही काय वाचतो त्या ठिकाणी? तुम्हाला कशाचीही गरज पडू नये. काय लिहितोय त्या ठिकाणी? तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहायचं. लय अस्वस्थ नाही राहायचं, लय बेचैन नाही व्हायचं. कुणाला लुटून, कसं लुटून, काय डुप्लिकेट सांगून काय कशाला अस्वस्थ होता? होऊच नका ना.
आपला आपला व्यवसाय करणं आणि आपल्या हाताने काम करणं एवढंच नाही तर हौस असावी, हौस. आणि मी ओपन चॅलेंज करतो का मला ती हौस आहे आणि मी ते काम करतो. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही सगळेजण कामाला जा. येतं का माझ्याकडे भितडी घासायला? येतं का? मी भितडी घासून पांढरा सफेद होऊन माझे काही तुम्हाला एखाद दिवस मी व्हॉट्सअपला तुम्हाला लाईव्ह सेशनला माझे भितडी घासायचे फोटो देतो पाठवून. आता लय भारी चकाट दिसतो इकडे बॅकग्राऊंड ना. मी ओरिजिनल काम करतानाचे फोटो तुम्हाला अपलोड करतो. नाही काही सेवकाला आहे मी कधी कधी लाईव्हला कधी जर फोन आला मला तर मी लाईव्ह दाखवतो मी काय सध्या कुठे येईन काय. आपल्याला लाज नाही कामाची, मला हौस आहे. आणि हौस असताना मी देवाच्या वचनाप्रमाणे कितीही अडचणीत असू, कितीही ठिकाणी अडचणीत आणि संकटात असताना देखील मला समाधान प्राप्त होतं. कारण मी माझी इच्छा पूर्ण करत नाही तर देवाची इच्छा पूर्ण करतो. कारण या ठिकाणी देवाची हीच इच्छा आहे की तुमचं आणि माझं पवित्रकरण व्हावं, तुम्हाला आणि मला सत्य समजावं आणि तुम्ही आणि मी ह्या गोष्टी कराव्यात. आमच्याच्याने का होत नाहीत माहिती का? कारण आमच्या ह्या कॅटेगरीमध्ये आम्ही बसत नाहीत. ह्या कॅटेगरीमध्ये बसतच नाही. मला प्रश्न पडलाय बांगड्या भरल्या आहेत का, फुटात आहेत का, तुटात आहेत का, काय काय होतंय काय कळत नाही काम करताना. का मनगट असे वाकडे झालेत का, असे देगमाई करतेत का बा कामच करता येणार नाही असंही काही कळा नाही. चांगले तर धट्टेकट्टे दिसत आहेत. असं ब्लेस करायला तर लय भारी तुम्ही हात दाखवता धुवून मस्त साबणानी, तेलाच्या बाटलीवर, पाण्याच्या बाटलीवर, रुमालावर, है की नाही. ब्लेस करताना दोन्ही हात जातात. खायला हे खात खात सगळ्या गोष्टी चांगल्या. आणि मग इथंच काय होतंय? ठीक आहे तुम्हाला पाचारांतर नसेल काम करून सेवा करायचं, आमेन. तुम्ही ध्यानपत्रावर सेवा करू शकता, अधिकार आहे तुम्हाला आणि हा अधिकार परमेश्वराने दिलाय. पण त्याचा योग्य उचित उपयोग करणं आणि त्याचा हिशोब घेणं, मग हे अकाउंट खातं पण आहे. मग तुम्हाला याचा पण अकाउंटचा हिशोब द्यावा लागेल. कारण प्रेषिती कार्यामध्ये, प्रेषिती काळामध्ये देवाची सेवा करण्यासाठी धनाची, पैशाची गरज पडत होती. आणि म्हणून बाकीचे लोक काय करायचे, ते दान, दशमांश, देणगी किंवा जे काय असेल XYZ ते प्रेषिताजवळ द्यायचे. यासाठी की त्यांचं सर्वांचं एकत्र असावं, कुणी मोठं उंच गरीब श्रीमंत नसावं. आणि इतर ठिकाणी जाऊन देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी जे काही थोडंसं पाठबळ लागतं ते त्यांना मिळावं. पण ते करीत असताना त्या गावामध्ये शक्यतो जादा करून पायी प्रवास होता, खेसराचा प्रवास होता, होडीचा प्रवास होता. आणि त्यामुळं ट्रॅव्हलिंग अलाउन्स एवढं नव्हतं. आता तुमच्या फॉर्च्युनर गाडी जर समजा एका, आता तिला काय आवरेज आहे काय माहित नाही, पण तुमच्या बापाचं काय जाते. कारण तुम्हाला थोडी काम करून त्याच्यात पेट्रोल भरायचे, डिझेल भरायचे. नाही जेव्हा तुम्हाला आहे ना ऊसात काम करायला पाठविते ना किंवा माझ्याकडे भितडी घासायला पाठविते ना, आणि मग तुम्हाला म्हणायचं आपल्याला आहे ना मुंबईला जायचंय प्रार्थनेला, कोणत्या तुमच्या फॉर्च्युनर गाडीत किती पेट्रोल लागेल तेवढे पैसे आपण भितडी घासू जमू आणि मग प्रॉफिट मग आपण जाऊ तिकडं. जमन का? आहे का हाऊस? आहे का आपली तयारी? तुमची आहे का? म्हणजे यावरून आपल्याला समजतं की दिशाभूल करणारे कोण आहेत, खोटं शिक्षण देणारे कोण आहेत, भुलविणारे कोण आहेत, भूल कशा प्रकारे घालण्यात येत आहे, कशा प्रकारे कपट करीत आहेत, कशा प्रकारे लोकांना धीर देतात, कशा प्रकारे लोकांना विरोध करतात, कशापूर्वक आग्रहपूर्वक विनंती करतात, कशा प्रकारे वचनाची घोषणा करतात, कशा प्रकारे बाह्य स्वरूप त्यांचं आहे, कशा प्रकारचं पवित्रकरण फक्त दाखवतात, कशा प्रकारचं सामर्थ्य तुमच्यापर्यंत पोहोचवतात, कशा प्रकारे ते आनंदाने टाळ्या वाजवतात आणि आम्ही मात्र गपचिप घरी अश्रू गाळीतो, नाही की नाही. म्हणजे दानपत्र आमचं, पैसे आमचे, प्रार्थना आमच्या, सत्रांच्या आम्ही उचलायच्या, सगळं आम्ही करायचं आणि आम्ही घरी जाऊन आथरुणावर डोळे वल्ले करायचे आणि तुम्ही आमच्या पैशावर तिकडं 5 तारीख हॉटेलमध्ये जायचं. सॅल्यूट तुम्हाला, सॅल्यूट. तुमचा ह्यो हिशोब अधोलोकच काढणार. याचा दंड 100% कारण कसं माहिती का, जैशी करणी वैशी भरणी, जैशी ज्याची कर्म तैशी फळ देतो रे ईश्वर. जसं तुझं काम असेल तसं तुझं फळ. जसं हे सगळ्याला आहे. याच्यात काही दोष दाखवणं चुका इथं काही न्यायाधीशपणा नाही याच्यात. सगळ्या जगाला माहिती जो जसं करीन तसं भरीन, ज्याचा हात मोडून त्याच्याच गळ्यात पडन. काही एखाद्या विश्वासाचा हात मोडला आणि बांधलाय पास्टर राजू आलाच्या गळ्यात, जमन का असं? नाही ना. माझा मोडला
माझा मोडला तर माझ्याच गळ्यात बांधन. तसंच आहे, जो जसं करतो ना तसं त्याला मिळेल. मग काही लोक असे आहेत की त्यांना वाटतं आम्ही सेवा करतो, विश्वासणारे आहेत, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण करणी मात्र चांगली करत नसाल तर याचा अर्थ, याचा दंड तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या वचनाच्या द्वारे आज परमेश्वरची योजना आहे की आम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज पडू नये म्हणून आम्ही परमेश्वराने सेवकांनी वचनाच्या द्वारे जी आज्ञा केली त्याप्रमाणे स्वस्थ राहावं, म्हणजे वचनावर ठाम राहावं, आपापला व्यवसाय करावं, काही असो, आणि आपल्या हाताने काम करावं याची तुम्हाला हौस असावी. पण काही धार्मिक इतके कट्टर आहेत ना, सगळं करतात बरं काय. सॅल्यूट त्या धार्मिकांना, विश्वासणाऱ्यांना. यस बिलिव्हर्स लोकांनो, तुम्हाला मी प्रभू येशूच्या नावात सॅल्यूट करतो. प्रेज द लॉर्ड, आमेन. हे सगळं करतात बरं का, विश्वास ठेवतात, आपल्याला गरज पडू नये म्हणून काय करतात, आज्ञाप्रमाणे स्वस्त पण राहतात, आपापला व्यवसाय पण करतात, आपल्याच हाताने काम धंदा पण करतात, आणि हौस पण आहे. पण यांच्या डोक्यात बटाटे भरलेली आहेत, यांचंच कमावलेलं धन यांच्या मड्यावर घालीत, ही यांची सगळ्यात मोठी चूक आहे. येस, ऐकता इथे तुम्ही करे, हे सगळं करीत या वचनाप्रमाणे, पण गलत काय, अयोग्य काय, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, पवित्र काय, अशुद्ध काय, देवाची इच्छा काय, माझी इच्छा काय, संस्थेची इच्छा काय, परमेश्वरची इच्छा काय, सेवकाची इच्छा काय, हे मात्र जाणून घेत नाही. बैलासारखं एकदा का झुपलं का त्यांनी घाण्याला नुसतं फिरायचं गोल गोल गोल, आणि त्याच्यात काही घातलं नाही तरी तो गोल बैल मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसात जसं मी प्रवास करतो ना, रस्त्याच्या कडाला ना एक ऊसाचा एक रस्ता असतो, हा काय सर, हा ऊसाची गाडी असते, त्याला एक बैल बांधलेला असतो, चरखा म्हणतात त्याला, आणि उन्हाळ्यात लोक थांबतात आणि सुंदर असा तो थंडगार रसचा आस्वाद घेतात. मग त्या बैलाकडे जर आम्ही लक्ष दिलं ना, बैल ते रस काढून झालं तरी बिगत ते नुसतं बिगत राहतं, त्याच्यात ऊस घाला नाही तर नका घालू, असे आहेत ना काही आहेत ना विश्वासणारे नामधारी 4 पिढ्याचे, यांच्या डोक्यात एकच गणित, बास फक्त तिथं जायचं आणि इथं यायचं, बास बाकीचं काही कुठंच डोकं नाही चालवायचं. मग आम्हाला नरकात नेतेत का स्वर्गात नेतेत, ते जर म्हणले ना स्वर्गात चाललो, हे म्हणतात ओके आमेन धन्यवाद. अरे पण तुला नरकात चालवलंय का स्वर्गात चालवलंय, तू स्वतः खात्री केलीस का? तो काय आपला बाप आहे का, तो फादर आणि ब्रदर आणि पास्टर, आणि तो काय आपल्याला वाचवणार आहे का? आणि तो स्वतः स्वर्गात जाईन याचं तुम्हाला तरी वाटत का? पुन्हा एक वार ते वचन आठवतं मी, प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा सगळ्यांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. मग अनेक लोक म्हणतात मी भूत काढले, मी आरोग्यदानाच्या सभा चालवल्या, मी तेलाच्या बाटले विकले, मी पाण्याच्या बाटले विकले, मी कॅलेंडर विकले, एक म्हणेन माझ्या रुमालाच्या तुकड्याने कितकाही लोक बरे झाले, एक म्हणशीन मी येताच काहीतरी झालं, मी लय सुवार्ता सांगितली, लय आमकं केलं, फलन केलं, ते म्हणशीन याला तर पहिलं उचला रे, हे लय टाक टाक करतोय, याच्यात एकही गुण दिसत नव्हता. किंवा फक्त संस्था आणि मिनिस्ट्री मंडळ एवढंच आवळून धरलं आणि नुसतं जगातल्याच गोष्टी शिकला आणि शिकवलंय. पण याची पहिली उचल वांगडेकरांनी याला आदो लोकात घाल. जर हे तुमच्या आणि माझ्या जीवनात जर घडेल तर मग तुमचा आणि माझा विश्वास होण्याचा फायदा देऊ काय? त्याच्यापेक्षा मी सरळ सांगेल, दुसरा कोणी पाळक डेअरिंग करणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला, त्याच्यापेक्षा ख्रिस्ताचा स्वीकार केलेले नव्हते तेच बरं होतं ना. काय आलं तरी चर्चला जायचं, संडेला दांडे मारायचे, हे नाही करायचं, ते नाही करायचं, नामकन दमकन, बाकीच्या गोष्टी तर तुम्ही जाऊन तेच करतात ना. मग जाऊन अजून पाप कशाला वाढवतात? त्याच्यापेक्षा न जाता तुमचं पाप कमी तरी होईल, कमीत कमी. लय 10-12 टोले पडायचेत ना, ते 7-8 टोले पडतील. पण तुम्ही चर्चला जाऊन ख्रिस्त समजून, सत्य समजून, कानाडोळा करून जर तुम्ही विधर्म्याच्या बेहतर जीवन जगत असाल तर मग त्यापेक्षा तो स्वीकारलेला नव्हता बरा. कारण आणखीन एक वचन आहे की तुम्ही जर पवित्र दानाची रुची घेतली, पवित्र आत्म्याचे वाटेकरी जर झाले, वचनाची रुची जर घेतली आणि तुमचं जर पतन झालंच तर तुमचं पुन्हा नवीकरण होणं अशक्य आहे. मग जर देव म्हणतो ना अशक्य, विषयच नाही. आम्ही जरी अशक्य म्हटलो ना तर काही प्रॉब्लेम नाही, कारण देव सर्व काही शक्य करणार आहे. पण देवच म्हणतो अशक्य म्हणल्यानंतर विषयच नाही, सरळ सरळ साधून जायचं का? आपली इंद्रिय अधोलोकात झालेली आहे.
मग अशी या धुलोकात आणि तशी या धुलोकात, तर मग ख्रिस्ती सेवकाला डॅमेज तरी कशाला करता? त्या प्रोफेट बनवून, खोटे सेवक बनवून, प्रीचर बनवून, टीचर बनवून काय काय बनवतात तुम्ही? कशाला होता तरी कशाला? तुम्हाला जर या गोष्टी करून जर नरकाचाच दंड जर मिळत असेल, मग त्याच्यापेक्षा थोड्याफार आणखीन वाईट गोष्टी करून येवाय नरकात आणि तेव्हा नरकात कमीत कमी जीवन जगताना तरी आयुष्य आरामात जगताना. मग इथं जीवाला टाळायचो, नाही 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 ते नाही करायचं, मी चर्चला जाणार आहे, मी पालकाच्या खूप जवळचा आहे, मी बॅगा उचलणार आहे. अरे मग तुला एवढं समजत ना, मग तू गलत सत्य असत्य हे नाही समजत का? का बॅगा उचलणार तुला जरी स्पिरिच्युअल डॅड असला, तुझा जरी पापा असला ना, पण तुला स्वर्गात नेण्याचा अधिकार त्याचा नाही, पण नरकात ढकलण्याचा मार्ग 100% सांगतो. म्हणून आज आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की देवाची इच्छा नेमकं काय आहे. आम्हाला भुरळ तर कोणी घातली नाही ना, किंवा आम्हाला भुरळ तर पडली नाही ना. आम्ही काय कशा प्रकारे गोष्टी करत आहोत, देवाची जर आम्ही सेवा करत आहोत, देवाची सेवा करणं हे देखील काम आहे, तर आम्ही स्वस्थ राहणं देखील गरजेचं आहे. कारण ज्यांना आशाच नाही, आशा मिळालेल्या लोकांसारखं जर आम्ही आशाहीन जर जीवन जगलो, आमचा फायदा काय? आणि म्हणून 5व्या अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता. आज ही वेळ आहे. प्रभूचं आगमन 24 डिसेंबर रात्री 12 वाजता लगेच म्हणायचं आहे की नाही? प्रभू जन्मला, तारणारा आला, आमका झाला, मग काय एन्जॉय. तो आगमन नाही. आता प्रभूचं न्याय करायला आगमन होईल, रॅप्चर करायला आगमन होईल, स्वर्गात पाठवायचं का नरकात पाठवायचं याच्या संदर्भात आगमन होईल. आता नाही गावानी बाळ ते उघडून येते का बाई आंगड टोपलं, तिकडं अधोलोकात जाऊन तुमचे आंगडन टोपले काढू काढू आणते. प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता. आज देवाची परमेश्वरची योजना आहे, परमेश्वरची इच्छा आहे, परमेश्वरचं रेव्हलेशन आहे, परमेश्वरचं स्वप्न आहे, दृष्टांत आहे, प्लॅन आहे की तुमचं आणि माझं जागृतीकरण व्हावं. म्हणजे आम्ही जागृत व्हावं, म्हणजे आम्ही नवीकरण करावं, म्हणजे आम्ही बदलावं, म्हणजे आम्ही नव्याने जन्म पावावं, म्हणजे आम्ही पश्चाताप करावं. कशासाठी? की तो येणारा जो आहे ना, तो काही आम्हाला तारणार म्हणून जन्मला नाही येणार. प्रभूचं आगमन येणार आहे. बंधूनो, काळ व समय ह्याविषयी तुम्हास लिहिण्याची गरज नाही. काळ आणि वेळ आणि समय हे तुम्हाला सगळं समजतं. कोणत्या काळाला काय करायचं, कोणत्या वेळेला काय करायचं. मैतीत जाऊन ढसाढसा हसतात का तुम्ही? नाही. एखाद्या मैतीत जाऊन हसून बघा बरं, तिथं लय मोठ्याने हसायचं, टाळ्यावर टाळ्या वाजवायच्या. त्या जिथं रडत येत ना बाया, जिथं मैत पडली ना तिथं हसायचं, नुसतं टाळ्या वाजवायचं. जम तुमचा येडा तरी करीन का? येडा माणूस तरी हसन का तिथं जाऊन? मग हे तुमच्या खोपडीत आहे. आता तुम्ही मेलेतच जमायचं. आता हे तुम्ही जैगिक पद्धतीने जीवन जगताना टाळ्यावर टाळ्या देतात, जगातल्या हौशी मौशी करतात ना, ते असंच झालं की मेलेल्या माढ्याजवळ हसायचं. हे आखे लोक जो मेलाय ना त्याला पहिलं नाही पुरणार, पण त्याच्यासाठी जे खड्डे केले ना पहिलं तुम्हाला उचलून त्या खड्ड्यात पुरीतील, म्हणजे नरकात जाताल. माझं बोलण्याचा आशय तुम्ही समजून घ्या त्या विषयाचा. काळ व समय ह्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. कारण काही काही लोक लय हुशार झाले ना. आता प्रेषित पावलाला सुद्धा प्रश्न पडला, कशाला सांगायचं बघायला, हे ऐन टायमाला येते मग. कारण तुम्हाला स्वतःला पक्क माहिती आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. कसा? जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. जसा दिवसा पाळक येतो, भर दिवसा समजायचं ते चोट्ट आलंय. हा, ऐकताय ते खरंय. अरे दिवसा ढवळे येऊन फसवीत येतात मला, रात्रीचा तर चोर येतो. मग येईन चोराचं रेकॉर्ड मोडून काढ. यांच्या लक्षात आलं रात्रीचं नको जायला, रात्रीचं गेलं का चोर म्हणते. मग आपण कोणी नसताना दुपारच्या बारी जाऊ. कोणी घरातला पोक्त व्यक्ती नसेल ना त्यावेळेस जाऊ.
एखादा ज्ञानी पंडित सगळे कामकुमाले केले का मग आपण त्या बाकीच्या लोकांना गुंडाळून टाकू बरोबर. ये ना माझ्यासारखं घरी असताना या माझ्या घरी आणि शिकवा बरं गलत काय शिकवायचं आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या एरियामध्ये. असे जर प्रत्येक ठिकाणी देवाचे सेवक जर चालू झाले ना हे डुप्लिकेट आहे ना डुप्लिकेट, यांना चड्ड्या सुद्धा राहणार, हे बिगर चड्ड्याचे पळतील. पण देवाचे सेवकच राहिले नाही, बोटावर मोजणारे लोक विरोध करतात. काय झाले देवाच्या सेवकाला हेच कळा नाही. नाही प्रीती थंडावली. अरे सेवकाची तर नको ना थंडू देऊ, लोकांची थंडावी पडती. लोकांचा दाना नाश होऊ राहिलाय. लोक म्हणजे आम्हाला तरी काय करायचंय, इथं आमचंच पडलंय. आज जर लोकांचा नाश जर झाला तर याची जबाबदारी सेवकांनो तुम्हाला आणि मला उचलायची आहे. उचलायची नाही ती घेतलेलीची. दानपत्र बरंच जगत होत, फॉर्च्युनर गाड्या बरे घेतात, फॉरेनला बरे जातात. मग हे सगळे आशीर्वाद, हे सगळे मिळकत, हे सगळे आनंद, हे सगळं बेनिफिट तुम्ही घेतात ना, तर नरकात जायचं बेनिफिटही तुमचंच आहे. हे 100% कोरून ठेवा. जसं देवाचं वचन सांगतं ना, मी तुला तळ हातावर झेलून धरलो, तुझे नाव कोरून ठेवले, तू आईच्या गर्भाशात असतानाच मी तुला ओळखतो. आणि मग हे ओळखल्यानंतर हे असे भामटे चिमटे निघले ना, मग ते मी पण तुझं नाव अधोलोकातच क्लिअर केलंय. मी तुला संधी दिली मरणाच्या टोकापर्यंत, पण तू काही सुधारली नाही. मग फायनल एंडला मग मी माझा निर्णय बदलला, जसं रातोरात सरकार बदलत. हो हा म्हणजे जे काय असेल ते. या ठिकाणी आम्हाला समज पाहिजे की आम्ही कशा प्रकारचं जीवन जगणारे लोक आहोत. आपला वेळ संपत आलेला आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. तरी देखील मी त्या ठिकाणी वचन पूर्ण करतो, वाचतो. कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येणार आहे किंवा येतो. म्हणजे चोर येताना आपण झोपलेलो असतो, मग तो येऊन चोरी करतो. आज जर आम्ही पापामध्ये जर झोपलेलो असेल, पापामध्ये जर गाढ निद्रा घेतली असेल, पापामध्ये जर ढराढूर घोरत असोल, पापामध्येच जर आमचं हे असेल ना, तर त्याच टायमिंगला प्रभू येशू येणार आहे. लक्षात राहू द्या. म्हणून तो केव्हा येईल ते तुम्हाला आणि मला माहित नाही. मग आम्हाला जागृत व्हायचंय. म्हणजे आमच्या वाईट, खराब, अविश्वास, जे काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या आणि प्रभूच्या आगमनासाठी जागृत बनायचे, नवीन बनायचे. तर मग प्रभू कधी येऊ, निम्यारात्रीला येऊ, दिवसा येऊ, कधी येऊ, आम्ही तयार असलो पाहिजे. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात. तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो. स्त्रीचे गरोदरीचे दिवस भरत आले ना, लय मस्त बसते अशी रिमोट घेऊन ह्या करीत बसली असती ती. टपक्यात चमक निघती, हा सांगता येत नाही, आणि टपक्याच अँब्युलन्स गाठवायला घेती. तसंच आम्ही आमच्या जगातल्या रहाड गाडग्यामध्ये ज्यावेळेस असतो, म्हणजे पापामध्ये आणि शापामध्ये आणि आमच्याच जगामध्ये आणि आमच्याच त्वर्यात, त्याच टायमिंगला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आम्ही जर जागृत सापडलो नाही, आमच्यात जर दिव्यात तेल नसलं, आम्ही जर वराला ववाळायला जर सावध नसलो, समजून जायचं आमच्यासाठी सार्वकालिक वतन बंद, आमच्यासाठी स्वर्गाचं राज्य बंद, आमच्यासाठी परमेश्वराचं आसन बंद, आमच्यासाठी परमेश्वराची सहभागिता बंद, आमच्यासाठी सार्वकालिक वतन बंद. मग आमच्यासाठी काय खुलंय? निबिंद काळोख, आधुलोक, नरक, यातना, पीडा, दुःख, कष्ट, क्लेश, सजा, दंड, फटके, चटके, मटके ठेवते पण पाणी नाही पिऊ देणार. हा फॉयडेले खापरत ठेवते, पाणीचा ठिपका नाही निघणार. तुम्हाला जे काही पसंत करायचे तुम्ही करू शकता. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांना, विश्वासणाऱ्या भाऊ बहिणी, आई वडिलांना मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून प्रेमाचा सलाम. जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. या समाला वेळ आहे प्रार्थनेचा. या ठिकाणी आज पहिली प्रार्थना आम्ही घेणार आहोत. ब्रदर आकाश जगदने
आणि त्यांच्याविषयी साक्ष आहे की जवळजवळ 70 ते 75% त्यांना परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे. त्यांना अंधकाची सत्ता त्रास देत होती आणि या भावासाठी आपण सर्वजण, तुम्ही मी सर्वजण प्रार्थना करत होतो. असं नाही पास्टर राजू आलटने प्रार्थना केली लई चाप झाली, नाही नाही नाही. ह्या तुमच्या प्रार्थना, तुमचा विश्वास आणि माझा प्रभू, त्याच्यात मी पण प्रार्थनेला आहे सहभागी. आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि परमेश्वराचं उत्तर. म्हणून बंधू आकाश जगनेला जवळजवळ 70% आसपास आरोग्य मिळालेलं आहे किंवा बंधमुक्त झालेला आहे. प्रभूशी मी आभार मानतो. आणखीन त्या भावासाठी प्रार्थना करा. राजेंद्र डोकेसाठी प्रार्थना विनंती आहे, परंतु त्यांची काही अजून कमेंट आलेली नाही, परंतु तरी देखील आपण विश्वास ठेवू की त्यांचे प्रश्न समस्या सुटल्या जातील. शंकर गायकवाड यांची जरी प्रार्थना विनंती आहे, त्यांचं देखील आभार प्रदर्शनाची प्रार्थना करूया. चंद्रलेखा पोपट साळवे या लेकरासाठी आपण प्रार्थना करत होतो, प्रार्थना करत आहोत आणि प्रार्थना करत राहणार आहोत. तर या लेकरासाठी देखील प्रार्थनेमध्ये विनंती आठवण ठेवा. त्यांना देखील आरोग्य मिळालेलं आहे जवळ 30-35% आसपास. सत्य आहे. आज मी त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या घरी गेलेलो आहे, त्या लेकरासाठी प्रार्थना केलेली आहे. निश्चितच या लेकराची तुम्ही वैयक्तिकरित्या आठवण ठेवा. सिस्टर संगीता बनसोडे औरंगाबाद यांच्या परिवारासाठी आपण प्रार्थना विनंती सातत्याने बऱ्या एक आठवड्यापासून चालू केलेली आहे. त्यांच्याही जीवनात अद्भुत गोष्टी घडवलेल्या आहेत, घडत आहेत आणि यापुढे देखील घडतील. आणि म्हणून त्यांच्या सर्व गोष्टी परमेश्वराने येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये साधारणतः 11 सप्टेंबर पर्यंत त्या पूर्ण कराव्यात म्हणून प्रार्थनेत आठवण ठेवा. सिस्टर रेखा कांबळे यांच्यासाठी आठवण ठेवा. सिस्टर मीरा लोखंडे यांच्या पतीसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. IMP आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ही प्रार्थना, कारण येणाऱ्या दिवसामध्ये हेच लोक देवाची खरी सुवार्ता पोहोचवणारे कुटुंब होईल आणि अनेकांना ते मार्गदर्शक ठरवतील. कारण त्यांना पाळक लोकांनी लुटलेला अनुभव एक नंबरचा आहे. ते अशा रडून कडू सांगते ना का एखाद्याचं परिवर्तनच झालं पाहिजे. त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव दिलाय परमेश्वराने आणि म्हणून त्यांच्या कुटुंबासाठी, विशेष करून त्यांच्या पतीसाठी प्रार्थना करा. त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी देखील आठवण ठेवा. स्तोत्र 127 वचन क्रमांक 3 प्रमाणचा संततीचा आशीर्वाद, जे गर्भाशय रोखणारा जो दुरात्म्यांचा जो प्रकार आहे किंवा त्या संदर्भात जे शरीरातली कमी घटी आहे, प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावात आपल्या प्रार्थनेने ती लवकरच दूर होईल अशी अपेक्षा बाळगतो, विश्वास ठेवतो. आपण त्यासाठी देखील आठवण ठेवा. सिस्टर शीतल नितीन ठुंबे या बहिणीला मूळ बाल नव्हतं. प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे त्या लेकराला आनंदी माता बनण्याचा अधिकार दिला. म्हणून त्या बहिणीसाठी, त्या कुटुंबासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुडणारे देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, हे आपल्या प्रत्येकासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. विशेष करून आज आठवण ठेवूया सिस्टर जयश्री भिंगारदेवी. सिस्टर जयश्री भिंगारदेवी आपल्या लाईव्हला आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी देखील प्रार्थना करूया. विशेष करून त्यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या जीवनात थोडक्या दिवसामध्ये परमेश्वराने अद्भुत करावं आणि ते देखील या डुप्लिकेट लोकांच्या कचाट्यात सापडलेले आहेत. डुप्लिकेट लोक जगातले नाही. मला लय अभिमान वाटतो भाऊ ज्यावेळेस पाळकाविरुद्ध बोलायची पाळी येते त्यावेळेस. येस, कारण हे रिअल आहे. काही खोट्या शिक्षणामध्ये ते जोडपं अडकलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीचा आशीर्वाद रखडलेला आहे. तर परमेश्वराने त्या भावाचे बंधन आणि जोखडं तोडावेत आणि त्यांनी त्याच्या कुटुंबामध्ये घराकडं परत वळून यावं यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. दोन्ही लेकरं, सून पण आणि मुलगा पण, आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याच लेकराने एक उत्तमरित्या स्पष्ट सत्य सांगणारा एक याजक बनावं, पास्टर बनावं, सेवक बनावं यासाठी देखील विनंती करूया. पवित्र थोरशा नदीस दे बापा जशी तशी तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात ज्या भावांचं, बहिणींचं, लेकरांचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखडं, त्यांना हव्या असणाऱ्या गरजा प्रभू येशूच्या नावात या समाला तू प्रदान केल्यास मी तुझे उपकार मानतो. प्रत्येकाच्या जीवनात एक साक्ष निर्माण कर आणि त्यांनी ती साक्ष सांगावी की माझ्या प्रभूने आमच्या जीवनात अशा प्रकारची साक्ष केलेली आहे. त्याद्वारे देवाच्या नावाचा महिमाने गौरव करावा म्हणून त्यांच्या जीवनात लागलीच कार्य केले त्याबद्दल तुझे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, सर्व प्रकारचे मंत्री, संत्री,
सगळ्या प्रकारचं जी सार्वजनिक टीम असेल, सरकारी यंत्रणा असेल, सर्व प्रकारची मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व प्रकारचा शेतकरी वर्ग, त्यांचे समस्या, चिंता, काळज्या, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सुरक्षाकर्मी, लाईव्ह स्टेशनला जुडणारे लहानापासून थोरापर्यंत, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, देवाचे सेवक, विश्वासणारे याजकगण, जे सत्यामध्ये समर्पित आहेत ते, माझे सर्व आप्तेजन, नातेवाईक, शेजारी, मित्र, स्नेही, माझा परिवार, स्वतः मी, प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू अद्भुत कार्य कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, जो होता, जो आहे, जो येणार आहे, ज्याने आमच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, नाझरेतकर येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तो आई. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.